हे गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। कैसे हो सगळी? स्पेशल आज जुम्मा है आणि खास आहे ना मी चिकनची बिर्याणी बनवत आहे। जुम्माचे ना काही स्पेशल असतेच। कोणच्या घरात डाल गोश्त या खिचडी, कोलबीचा सालना, बिर्याणी या चिकनचं पुलाव। आज आहे ना मी चिकनची बिर्याणी बनवत आहे माझ्या स्टाईलला। त्यासाठी आहे ना मी अर्धा किलो आहे चिकन घेतला आहे। 2 चिमचे वल्लो मसाला टाकलो आहे, 1 चिमची गरम मसालो, 1 चिमची लाल बुकी आणि टेस्टच्या हिसाबशी मीठ आणि हो एव्हरेजचं चिकन मसाला। तर आपण मी पुरा अख्खा पाकिट टाकला आहे आणि हो हे मॅगी मसालो तर आपण मी पुरा अख्खा पाकिट टाकीन आणि थोडीशी कसुरी मेथी। तुमच्या जर असली ते टाका, नसली ते स्किप करा। कोथिंबीर पण टाकू शकता, जरुरी नाही की कसुरी मेथी हवी आहे। आणि हो थोडं आहे ना चिकन तंदुरी मसाला तो पण मी थोडंसं टाकलो आहे, तो पण तुमच्या जर असो ते टाका, नसो ते स्किप करा। हा असं मी थोडं आहे ना फूड कलर टाकलो आहे मी, जो चिकनला लाल चिकन दिशेसाठी यूज केला जाते तो थोडंसं टाकलो आहे मी। आणि ही आहे दहीची डबी, ती पण मी पुरी अख्खी यूज केली आहे तिला चिकनला मॅरिनेशन करायसाठी। पुरी अख्खी मी यूज केले का की दह्याने आहे ना बिर्याणी मग टेस्टी लागते। आणि ही थोडीशी ना वरशी मी कोथिंबीर कापली आहे। पुदिना पण टाकू शकता, पण पुदिना फिलहाल आता माझी अवेलेबल नाही आहे, तर मी कोथिंबीर थोडीशी कापून टाकली आहे। आता आहे ना मी ह्या चिकनला बेस कालवून घेईन आणि 20 ते 15 मिनिटं आहे ना चिकनला मॅरिनेशन करून असं ठेवीन मसाल्याला। आणि हा थोडा आहे ना वरशी मी लिंबू पिळला आहे, म्हणजे टेस्ट थोडं अलग यासाठी का की मी बिर्याणी ना मग अलग बनवत आहे। आणि थोडीशी ना हल्दी पावडर यूज केली आहे मी। आता चिकनला बेस आहे कालवून मी 15 ते 20 मिनिटं आहे ना बेस असा मॅरिनेशन करून ठेवीन। तत्पत आहे ना एक साईडला कांदो पोलून घेत आहे। हा मी चरवल्या गॅसवर टोप आणि तिनातला माझ्या हिसाबशी मी तेल टाकलो आहे, गोराज आपला कुकिंगचा तेल असते ता। तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्ती कमी पण करू शकता, मी माझ्या टेस्टच्या हिसाबशी टाकलं आहे। आणि तिनातला आहे ना हे गरम मसाले टाकले आहे, जेवढे पण माझे अवेलेबल आहे तेवढे मी यूज केले आहेत। ते झाल्यावर ह्यात ना मी 4 कांदे घेतले आहेत, बारीक एकदम चॉप करून। अर्धा किलो जर चिकन असला ना ते अर्धा किलो चिकनला अर्धा किलो चावल घ्या तुम्ही जर कवा बनवले होते का की सगळा हिसाबशी घेतल्यावर ना का बिर्याणी कच्ची पण एक चीज़ है ना माशाल्लाह मोब टेस्टी आणि हिसाबच्या मुताबिक बनते। आणि हा आहे ना मी थोडासा मीठ यूज केले आहे का की मॅरिनेशनला पण मी मीठ यूज केलं आहे, तो मीठ कांद्यातला ना थोडासा मी हलकाच टाकले आहे। कांदो पोलताना मीठ टाकल्यानं का कांदो बेगून असं पोलून होते। आणि ही थोडीशी मी कढीपत्ता टाकले आहे। हा या कांदो आहे ना माझं हाफ पोलून झालो आहे। आता मी त्यातला आहेत ना जे टमाटे कापून ठेवले होते साईडला ते टाकीन मी। 2 टमाटे घेतले होते मी बेस एकदम बारीक चॉप करून। टमाटे आहेत ना माझे फिलहाल थोडे कच्चे पक्के आहेत का की मी मग पिकलेले घेतलेत नाहीत। मग पिकलेले असते ना ते कांदो आणि टमाटो बेगून एकदम परफेक्टली डन झाले असते। हा टमाटो आहे ना थोडं माझं कच्चो आहे तर बेस पोलून घेईन तिला मी। हा कांदो आणि टमाटो आहे ना परफेक्टली एकदम डन झालो आहे। आता जर मी चिकन मॅरिनेशन करून ठेवला होता त्या टाकीन मी सगळ्यात पहिले। ह्या आहे माझा चिकन मॅरिनेशन करून ठेवला होता। तुम्हाला जर मसालो कमी वाटत असलो ना ते तुम्ही जो आपला वल्लो मसालो असते तो पण यूज करू शकता वाटलं जास्ती। मी काके ना आम्ही कमी थोडा स्पायसी खाता तर आम्ही थोडं हलको मसालो टाकलाय, जास्ती टाकलो नाही आहे मी। चिकन टाकून झालं ना का मी बेस कांद्यातला आणि टमाट्याला पोलून घेईन तिला खालशी वरशी। आणि ह्यो आहे ना मी फर्स्ट टाइम सुहानाचो मसालो यूज केलो आहे बिर्याणीला जो यूज होते तो माझं ते फर्स्ट टाइम मी यूज केलं आहे। मी काही ह्यो मसाला यूज नाही केलो आहे, बघूया तिचं की टेस्ट कैसो येते बिर्याणीचो कैसो नाही। मी जो शाही बिर्याणी मसाला येते ना अलग एव्हरेजचा ता यूज करता, ह्यो कवा यूज नाही केलो होतो। कवा पण मसाला टाकताना ना पाठीमागा डेट वगैरे बघत जा आणि मग मसाले यूज करत जा।
ह्यो फिलहाल नॉर्मली मसालो आहे, शाही बिर्याणी मसाला नॉर्मली आहे, चिकनचो आहे जवरो मासे तवरो मी यूज केलो आहे। आता मसाला टाकून झाल्यावर मी तिला बेस मिक्स करून घेईन। आता आहे ना मी तिला ढाकण मारून 20 ते 15 मिनिटात चिकनला बेस शिजून देईन, का की चिकन पण मला हाफ शिजवायचं आहे, पुरा परफेक्टली डन नाही करायचं आहे। चावल होऊन पण जेव्हा आपण दम देतो ना तेव्हा चिकन एकदम परफेक्टली डन होते। आणि ह्यात ना मी नॉर्मली जे आमचे रेग्युलर चावल आहेत खायचे ते यूज केलो आहेत, बिर्याणी चावल नाही घेतले आहेत मी ह्या, का की मला बिर्याणी ना नॉर्मल चावलाची बनवायची होती तेव्हा मी हे यूज केले। ह्यो होय आमचं कोकणचो रानमेव, जे की आम्ही कोकणीतला आलू बोलतो तिला। आणि फिलहाल आता आहे ना अर्धो पाऊस झालोय तरी पण आमच्या इकडे हे मिळतात आहे, तीच मोठी बात आहे। चला या तुमच्या जगात खाऊन शेअर करतात, तुमच्या इकडे काय बोलतात मला नक्की कमेंटला सांगा की तुम्ही लोक आलूला काय बोलता होते। आलूची उसरे ना सुकवून पण माशाला मग बेस्ट लागते पावसाच्या मात खायला। ह्यात ना चावल पण माझे डन झाले आहेत, एकदम परफेक्टली नाही, थोडं दाणोय ना मी यातलं कच्चो ठेवलो आहे, का की बिर्याणी दम देता येत ना चावल परफेक्टली एकदम पुरा डन होते। चावल पण गलतात आपले आणि जा चिकनचा मांस असते चिकन असते बिर्याणीचा तर पण एकदम परफेक्टली कुक होते। आणि ह्या जो चिकन आहे ना आता पुरामध्ये शिजला आहे, म्हणजे हाफ शिजला आहे, पुरा नाही शिजला आहे। जेव्हा दम देन बिर्याणी होईल आपली रेडी तेव्हा चिकन पण आपला बेस होईल आणि चावल पण। हाय आपली जी चिकनची ग्रेव्ही ती पण एकदम परफेक्टली रेडी झाली। आता तिच्यावरती ना मी चावल टाकीन एक चिमची। आणि ह्या आहे ना जाफरान आहे, म्हणजे जाफरानची पावडर आहे, जर जाफरान लांबडा असते तैसा नाही आहे। एक कोपातला आहे ना पाणी घेतलंय मी अर्धो कोप आहे, आणि तिच्यातला जाफरान टाकून आहे ना पाणी बेस घोलून घेईन त्यांचा। तुमचं जर असला ते टाका, नसला ते स्किप करा, जरुरी नाही की हवा आहे। फूड कलर पण टाकल्यावर तरी पण चालेल, माझं ह्या जाफरान आहे म्हणून मी त्या यूज करता आहे। आणि आता आहे ना मी ह्या चावलाच्या वरती सगळा बेस गोल गोल असा फिरवून घेईन कलर बेस यासाठी। आणि हे ना मी 10 मिनिटं बिर्याणी दम देन, वापस 10 मिनिटाच्या बाद आहे ना आपली बिर्याणी आहे परफेक्टली एकदम रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। चावल पण बेसाचे खिले खिले झालेत, एकदम सुट्टे नरम झालेत नाहीत, आणि कलर पण माशाला मग भारी झालो आहे। आणि हिंचा आहे ना मी फायनल लुक दाखवतो तुम्हाला बिर्याणीचा। फिलहाल आहे ना मी ही आज जुम्मा स्पेशल त्यांच्यासाठी बनवली होती। तो जो व्हिडिओ आहे ना तो मी 11 तारखेला शूट केलो आहे जुम्माच्या दिवसा, आणि आज 13 तारखेला तिला अपलोड करीन, थोडा व्हिडिओ लेट झालो आहे। आणि हो आहे आपल्या बिर्याणीचा फायनल लुक, आपले गावठी पापड आणि 2-3 आंब्याचे फिशे आहेत तोताफली, आणि ही आपली बिर्याणी या जेवेला। हे आहेत ना माझ्या फुप्पीने मला सकरोले धाडला नाहीत चावलाच्या पिठाचे, म्हणजे चावल फुगट टाकून तिला पाट्यावर वाटून गोर मिक्स करून बेस असे घोटून हे सकरोले बनवले जातात। त्यांची रेसिपी आहे ना कवा नाही कवा जरूर मी माझ्या चॅनलवर अपलोड करीन आणि तुमच्या संग शेअर करीन। फिलहाल आहे ना सकरोलेचा शेप बरोबर आलोय नाही, पण ह्या टेमातला मला चालेल का की ह्यांची क्रेविंग मला मोप होती खायची, तर मी बार वखत फुप्पीला बोलत होता की बनवून आहे ना कैसे पण टुटे फोटे मना दे मी खाईन। आणि हेच तो नाश्ता मला धाडले नाहीत, मग बेस वाटलो म्हणा। आणि माझा व्हिडिओ पसंत आला ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब